जय लहुजी जय मातंग वंश। आज माझा समाज दोन गटात विभागला गेलेला आहे। एक म्हणतात की मी देवाचं अस्तित्व मानतो आणि दुसरे म्हणतात की मी देवाचं अस्तित्व मानत नाही आणि मला चीड दुसऱ्यासोबत आहे। मी तुम्हाला हे कधीच म्हणणार नाही की अंधश्रद्धेला बळी जा, पण मात्र हे नक्की म्हणणार की स्वतःच्या हाताने स्वतःचा इतिहास जाळू नका। अरे तुम्ही श्रीरामाचं अस्तित्व मानणार नाही तर तुम्ही कसं सांगाल की त्या श्रीरामाला मार्गदर्शन करणारे मातंग ऋषी होते। अरे तुम्ही श्रीकृष्णाचं अस्तित्व मानणार नाही तर तुम्ही कसं सांगाल त्याच श्रीकृष्णाचे गुरु हे मातंग ऋषी सांदीपनी होते। अरे तुम्ही हनुमानाचं अस्तित्व मानणार नाही तर तुम्ही कसे सांगाल त्याच हनुमानाचा जन्म मातंग ऋषीच्या आश्रमात झाला होता। अरे तुम्ही रामायणाचं अस्तित्व मानणार नाही तर तुम्ही कसे सांगा की रामायणामध्ये उल्लेख केलेला किष्किंधा पर्वतावर मातंग वंशी लोकांचं राज्य होतं, बाली आणि सुग्रीव। अरे तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाचं अस्तित्व मानणार नाही तर तुम्ही कसे सांगाल संत जनाबाईचा जन्म हा मांगाच्या घरात झाला होता। अरे तुम्ही महादेवाचं अस्तित्व मानणार नाही तर तुम्ही कसे सांगाल की त्याच शंकर आणि पार्वतीचं लग्न हे मध्य प्रदेश मधल्या मातंगेश्वर मंदिरात झालं होतं। म्हणजे आजचा कलियुग असो की महादेवाचा काळ असो, लग्न फक्त मांगाच्या साक्षीनं होत होते। अहो भाग्यवान होतो आम्ही पूर्व पुण्याईन, शुभ शकून मानायचे मांगाच्या नावानं।